नमस्कार. हॅलो डॉक्टर ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, आज सकाळीच रेडिओवर एक गाणं ऐकलं, कदम कदम बढाए जा खुशी के गीत गाए जा. म्हणजेच एक एक पाऊल एक एक पाय पुढे टाकत आयुष्य आनंदाने जगत असतं किंवा जगायचं असतं. मग हे सगळं घडताना किंवा करताना आयुष्याच्या वाटेवर असे काही क्षण येतात की आपल्या शरीराचा डोलारा वाहून नेणारे आपले पाय हे नेमके दुखण्यास सुरुवात होत असते. मग प्रश्न पडतो की ज्या उतार वयात आराम करण्यासाठी आयुष्यभर धडपड केली, मेहनत केली, तेच गुडघे दुखणीचं नेमकं कारण तरी काय, त्याची लक्षणं तरी काय व त्यावर केले जाणारे आधुनिक उपचार नेमके कोणते, या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर राकेश पाटील. नमस्कार सर. अच्छा हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर राकेश पाटील हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर राकेश पाटील यांचे MBBS शिक्षण हे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून झालेलं आहे. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे KM हॉस्पिटल पुणे येथून झालेलं आहे. भारतातील अनेक नामवंत हॉस्पिटल्समध्ये गुडघेदुखीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे. मागील 6 ते 7 वर्षापासून लोकमान्य हॉस्पिटल पुणे व कोल्हापूर येथे ते सेवा देत आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न आहे की उतार वयातील प्रदीर्घ गुडघेदुखीवर आपण काय सांगणार? नक्की. गुडघेदुखी किंवा उतार वयातील प्रदीर्घ गुडघेदुखी हा एक गंभीर समस्या बनत चाललेली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं आजकाल आधुनिक तंत्रज्ञान शास्त्रामध्ये आधुनिक प्रगती होत चाललेली आहे त्यामुळे लोकांची आयुमर्यादा जी पूर्वी 60 किंवा 70 पर्यंत आपली आयुमर्यादा असायची, परंतु आपली आयुमर्यादा आता 90, 95, 100 पर्यंत काही लोक आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो की कुणी 105 किंवा कुणी 110 वाढदिवस साजरा केला. तर अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर जसं आयुमर्यादा आपली वाढत चाललेली आहे त्या पद्धतीनं आपला हा आजारही वाढत चाललेला आहे. आणि उतार वयातील गुडघेदुखी हा काही आजार राहिलेला नाही. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ही एक प्रकारची साथ आहे. ज्या पद्धतीनं हिवताप, डेंग्यू याची साथ असते त्या पद्धतीनं आता ही साथ फोफावत चाललेली आहे. भारत हा आपला साधारणतः 2 नंबरमध्ये जगामध्ये विश्वामध्ये आपला नंबर आहे. लोकसंख्या आपली इतकी प्रचंड आहे. त्या पद्धतीनं प्रचंड लोक आपले साधारणतः 50 नंतर विशेषतः पोस्ट मेनोपॉझल स्त्रिया किंवा मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रिया यांच्यामध्ये हे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे आपण या फोटोकडे जर पाहिलं तर एखाद्या गोष्टी किंवा आपण एक सिंपल किंवा साधं उदाहरण मी इथं मला देऊ वाटतं की एखादा इलॅस्टिकचा बँड आहे आणि तो आपण जर ताणला आणि तो प्रचंड प्रमाणात अतिशय त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पद्धतीनं जर ताणला तर कशा पद्धतीनं तो तुटतो. आणि तेच चित्र आपण इथं या गुडघ्यांचं पाहतोय. वेगवेगळ्या रुग्णांचे गुडघे आपण पाहतोय की वेळीच जर आपण आपल्या गुडघेदुखीवरती उपचार जर केले नाही तर कशा पद्धतीने व्यंगत्व किंवा वाकडेपणा आपल्या सांध्यामध्ये किंवा आपल्या सांध्यामध्ये कशा पद्धतीनं अस्थिरता आलेली आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यामुळे उतार वयातील गुडघेदुखी हा एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे. साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी जी विश्व आरोग्य संघटनेची जनगणना झाली की डिसॅबिलिटी वयोवृद्ध लोकांच्या मध्ये कोणकोणत्या कारणामुळे होऊ शकते तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळलेलं आहे की आर्थरायटिस हा प्रथम क्रमांकामध्ये आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे की ब्लड प्रेशर, किडनीचे आजार किंवा फुफ्फुसाचे आजार, मधुमेह, हृदयाचे आजार हे आजार सगळ्यांना डावलून आर्थरायटिस 1 नंबरला आपल्याला त्या चार्टमध्ये आरोग्य संघटनेच्या आपल्या जनगणनेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे ही एक गंभीर समस्या चाललेली आहे आणि याच्यावरती वेळीच कंट्रोल करणं ही तितकंच आवश्यक आहे. निश्चितच सर. प्रेक्षको, सरांनी सांगितल्याप्रमाणे 21वे शतक, कामाचे तास वाढले, प्रगतीसाठी प्रत्येकजण धडपड करू लागला, परंतु त्यासोबत काही आजार सुद्धा आपल्याला लागत गेले, त्याकडे आपण दुर्लक्ष केलं. आणि सर, मगाशीच तुम्ही म्हटलं की जगाच्या क्रमवारीत आपला 2रा क्रमांक लागतो. तर सर,
याच्यासाठी काही सामायिक कारणं आहेत का सर? म्हणजे या गुडघेदुखीसाठी काही कारणं देखील असतील, त्याबद्दल काय सांगणार? यामध्ये आपण पाहिलं तर विशेषतः गुडघेदुखीचं जे प्रमुख कारण आहे त्यामध्ये अतिलठ्ठपणा किंवा मॉर्बिड ओबेसिटी हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्यामध्ये संधिवात किंवा वयानुसार होणारी सांध्यांची जी 50 किंवा 60 नंतर पाहायला मिळते. आमवात एक वेगळ्या पद्धतीचा आजार किंवा मल्टिपल जॉईंट इन्व्हॉल्वमेंट करणारा आजार जो की विशेषतः तरुण पिढीला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर गावठी आर्थरायटिस किंवा सिरम युरिक ऍसिड लेवलचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये वाढलं तर गाऊट आपल्याला आपल्या सांध्यांच्या वरती गावठी टोफाय हे अटॅक करतात आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्टिलेज जे आहे ते पूर्णपणे खराब होऊन जातं. किंवा सेप्टिक आर्थरायटिस कुठल्याही पद्धतीचा जंतुसंसर्ग आपल्याला जर झाला आणि अर्थातच धावपळीच्या जीवनामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीची वाहनं आज जास्त स्पीडमध्ये चालणारी वाहनं आज आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यामुळे होणारे अपघात आणि सांध्यामधील असणारे अपघात आणि सांध्यामधील असणारे फ्रॅक्चर्स याच्यामुळे होणारा हा पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस हा तितकाच आहे. परंतु मला वाटतं की अतिलठ्ठपणा हे एक अतिशय महत्वाचं यामध्ये कारण आहे जे की तरुण पिढीला सुद्धा ते गुडघेदुखीचा त्रास हा यामुळे जाणू शकतो. निश्चितच सर, तुम्ही मगाशी जेवढी कारणं सांगितली तर त्यामध्ये जे अतिलठ्ठपणा किंवा ओबेसिटी याचा आणि गुडघेदुखीचा नेमका संबंध तरी काय, त्याबद्दल काय सांगणार? ओबेसिटी पाहिली तर आपण इथं पाहूया थोडं की कशा पद्धतीनं ओबेसिटी आणि आर्थरायटिसचं लिंक कशा पद्धतीनं आहे की ओबेसिटीची ही प्रमुख कारणं आहेत. त्यामध्ये वेळोवेळी खाणं किंवा जास्त प्रमाणात खाणं किंवा आपल्या शरीराला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त खाणं, जंक फूड्स आपण पाहिले तर आजकाल हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जंक फूड्स खाण्याचं प्रमाण तरुण पिढीमध्ये जास्त पाहायला मिळतं. त्यानंतर थायरॉइड ग्रंथी जे काही विकार असतात त्यामध्ये विशेषतः लठ्ठपणा आपल्याला आढळतो. त्यानंतर ताणतणाव, आजकाल बऱ्याच ठिकाणी कामाच्या ठिकाणी आपल्याला ताणतणाव पाहायला मिळतो. स्त्रियांच्या मध्ये ज्या गर्भनिरोधक गोळ्या बऱ्याच प्रमाणात घेतल्या जातात त्यांच्यामुळे सुद्धाही आपल्याला या ओबेसिटीला सामोरं जावं लागू शकतं. आणि विशेषतः काही लोकांना वेळोवेळी काम केल्यामुळे झोपेचा त्रास किंवा अपुरी झोप हे एक तितकंच कारण आहे किंवा डिप्रेशन ही तितकंच महत्वाचं कारण आहे. निश्चितच. तर या सर्वांच्यामुळे कार्यक्रम असाच चालू राहील. त्यात पुढे सर आपल्याला एक फोन आलाय, अशोकजी यांचा फोन आलाय अकोल्यावरून. नमस्कार अशोकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर. नमस्कार अशोकजी, आपला प्रश्न विचारा. सर दीड वर्षापासून त्रास होत आहे. तो गुडघेदुखीचा जुना कबड्डीत मार लागलेला होता थोडाफार. बर. आपलं वय काय माळी? 52 वर्ष सर. 52 वर्ष वय. आपल्याला मार लागलेला होता. बरं, आपण त्याच्याबद्दल काही तपासण्या, एक्सरे किंवा काही ऑर्थोपेडिक डॉक्टरना आपण कन्सल्ट केलेला आहे का? नाही सर, कन्सल्ट वगैरे काहीच केलेलं नाही. बरं, मला वाटतं की आपण प्राथमिक दृष्ट्या आपल्या जवळच्या नजदीकच्या ऑर्थोपेडिक डॉक्टर्सना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. कबड्डी खेळताना मार लागणे म्हणजे कदाचित त्यावेळी त्यांची खुर्च्या किंवा कोणतं एखादं लिगामेंट याला इंजुरी झाली असणार आणि यामुळे होणारे हे स्पोर्ट रिलेटेड इंजुरीज जे की वेळीच उपचार जर केले नाहीत तर मग यांचा प्रादुर्भाव आपल्या कार्टिलेजवरती होतो. आणि आपण पाहिलं मगाशी सांगितल्याप्रमाणे की तरुण पिढीमध्ये याचं प्रमाण वाढत चाललं आहे. 52 वर्ष वय म्हणजे हे काही जास्त ओल्ड एज नाहीये, परंतु 52व्या वर्षी गुडघेदुखीचा त्रास साधारणतः 1.5 वर्षापासून हे नक्कीच नोट करून घेण्यासारखं आहे आणि त्यांनी नक्कीच कन्सल्ट केलं पाहिजे. बरोबर. सर, अशोकजी यांचा फोन येण्यापूर्वी आपण अतिलठ्ठपणाबद्दल सांगत होता, अजून काही सांगता येईल का त्यात? नक्की. अतिलठ्ठपणामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीची कारणं आहेत आणि एक व्यायामाचा अभाव हा एक त्यामध्ये फार महत्वाचा विषय आहे की आपल्याला आजकाल जेवायला 2 वेळ जेवायला सुद्धा टाइम मिळत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. तर व्यायाम केव्हा करायचा? तर व्यायाम हे करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे जर आपण व्यायाम जर व्यवस्थित केला नाही तर तरुण पिढीमध्ये आपल्याला हे ओबेसिटीच्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि या ओबेसिटीमुळे गुडघ्यावरती येणारा ताण जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यामुळे तुमचं वजन जरी 5 ते 6 किलोनी जास्त असेल तर येणारा ताण हा 6 गुणिले 4 म्हणजे 24 न्यूटन फोर्स तो तुमच्या गुडघ्यावरती अतिरिक्त भार येत असतो. आणि या सर्व प्रक्रियामध्ये चालताना, पळताना, स्टेअरकेस किंवा जिने चढताना
किंवा आपण फास्ट ब्रिस्क वॉकिंग करताना या गोष्टींचा अतिरिक्त भाव आपल्या गुडघ्यावरती पडत असतो आणि जसं वय वाढायला लागतं, ज्या पद्धतीनं आपलं वय वाढतं त्या पद्धतीनं कार्टिलेज खराब व्हायला लागतं, तर या गोष्टी प्रचंड प्रमाणात वेदना या चालू होत असतात। आणि या फोटोकडे मला इथं अतिशय महत्त्वाचं सांगू वाटतं की 1990च्या दशकामध्ये आपल्याकडे टीव्ही मोठे होते आणि माणूस छोटा होता आणि आता 2000च्या दशकामध्ये आपण पाहिलं तर टीव्ही छोटे झालेले आहेत आणि माणसाची साईज मोठी होत चाललेली आहे। तर हे आपल्याला कुठेतरी नियंत्रणामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे। बरोबर सर, तुम्ही लठ्ठपणाचं आणि जगभरातलं तुम्ही एक निदर्शन सांगितलं, तर नेमके किती लोक याच्यात जगभरात प्रभावित आहेत त्याबद्दल काही सांगता येईल का? जगभरामध्ये यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्थरायटिस हा अभाव 60 किंवा वयोवृद्ध लोकांच्या मध्ये डिसॅबिलिटीचं किंवा परावलंबत्वाचं एक महत्त्वाचं कारण किंवा प्रथम क्रमांकावरती आहे। परंतु टोटल ओबेसिटी आर्थरायटिस आपण जर पाहिलं तर साधारणतः 30% लोकांच्या मध्ये जगभरामधील जे ओबेस लोक आहेत त्यांच्यामध्ये आर्थरायटिसचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जगभरामधील 100 मधले 30 लोक जर ओबेस असतील आणि तर त्यांना आर्थरायटिस प्लस अजून वयानुसार होणारी सांध्यांची चीज ही वेगळी, तर आपण पाहिलं तर 60 ते 70% लोकच नुसते या गोष्टींनी त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर हे कुठेतरी आपण प्रतिबंधक उपचार किंवा हे थांबवणं अगदी गरजेचं आहे। सर, कार्यक्रम आपल्याला पुढचा फोन आलाय, राहुलजी यांचा फोन आलाय अमरावतीवरून। नमस्कार राहुलजी, आपला प्रश्न विचारा। हॅलो हॅलो सर, आपला प्रश्न विचारा। सर आई आहे, हा तिला वय 50 वर्ष आहे, तिला पायाला लागलेला आहे। बर, गुडघ्याला बर। राहुल गांजरे बोलतोय। बोला गांजरे, ऐकतोय मी। हा सर, पायाला लागलेला आहे, गुडघ्याला लागलाय। हो, म्हणजे खूप पेन होत आहे, बसता उठता येत नाही। बर, त्यांचं वय किती आहे साधारण? 50 वर्ष आहे। 50 वर्ष वय, बर। आपण त्यांचा प्रथमदर्शी एक्सरे काढणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे सर। हॅलो, हा ठीक आहे, कडजर काय सांगताय? ओके, तर मला वाटतं की गुडघ्याला मार लागलेला असल्यामुळे एक्सरे काढणं, उठता बसता दुखणे, त्यामुळे ऑलरेडी 50 वर्ष स्त्री पोस्ट मेनोपॉझल वय, त्यामुळे थोडंसं कार्टिलेज हे ऑलरेडी डॅमेज असणार आहे आणि त्याच्यामुळे मार लागणं हे एक निमित्त असणार आहे। त्यामुळे एक्सरे काढणं अतिशय गरजेचं आहे आणि एक्सरे काढल्यानंतर आपल्याला आपण कोणत्या स्टेजमध्ये आहे, आपल्या आईंचा गुडघा, गांगरेंच्या आईंचा गुडघा कोणत्या स्टेजमध्ये आहे हे आपल्याला थोडक्यात समजेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला ती ट्रीटमेंट ही आहे आपल्याला करता येईल। बरोबर। प्रेक्षक, कार्यक्रम असाच चालू राहणार आहे। तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर। डाबर रेड टूथपेस्ट प्रस्तुत, तू सुख करता तू दुःख हरता। गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत तू सुख करता तू दुःख हरता। सायंकाळी 5:30 आणि रात्री 10:30 वंदू गणेशा। सकाळी 6:55 आणि सायंकाळी 6:55 रूप गणेशाचे। सकाळी 11:25 दुपारी 2:25 आणि रात्री 9:25 आणि गणेश विसर्जन सोहळा थेट प्रसारण 15 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजल्यापासून फक्त सह्याद्री वाहिनीवर। डाबर रेड टूथपेस्ट प्रस्तुत, तू सुख करता तू दुःख हरता। प्रस्तुत करता डाबर रेड टूथपेस्ट, दूर दंत समस्या ठेवते। प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक आणि फिनोलेक्स पाइप्स। आरसीएफ सुफला, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। नवीन रंगात, नवीन ढंगात आणि नवीन वेळेत कृषी समृद्धीची गुरुकिल्ली पाहायला विसरू नका, फक्त सह्याद्री वाहिनीवर। शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती देणारा, शेतकऱ्यांच्या यशोगाथेवर आधारित कार्यक्रम दर शनिवार ते बुधवार सायंकाळी 7:25 फक्त सह्याद्री वाहिनीवर। कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। प्रायोजक सुफला 15-15-15। गोदरेज नंबर 1 7वा सह्याद्री सिने अवॉर्ड। रूप तुला नसताना, ऍक्टिंग बॉम्ब असताना, कोण हिरोईन तुझ
करील ग. हा पुरस्कार आहे गोदरेज नंबर 1 परफॉर्मन्सचा. जोर चढलाय जोर माझ्या दंडात चढलाय जोर. सह्याद्री सिने अवॉर्ड 2016 प्रसारण रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2016 सायंकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. गोदरेज नंबर 1 7वा सह्याद्री सिने अवॉर्ड प्रस्तुत करता गोदरेज नंबर 1. सुरक्षाही सौंदर्यही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे उतार वयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर राकेश पाटील. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का अक्रोड आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं असतं? प्रेक्षको, बेसिकली जर लहान मुलांना अक्रोड खाण्यास दिल्यास त्यांची बुद्धी तल्लख होत असते. त्याचप्रमाणे अक्रोडमध्ये लिनोलिक ऍसिड नावाचा एक प्रकार असतो ज्यामुळे हृदयात ब्लडचं क्लॉटिंग होत नाही. म्हणून हृदयविकाराच्या पेशंट्सला किंवा रुग्णांना नियमितपणे अक्रोड खाण्यास द्यावे. सर, आपल्याला नियमितपणे ईमेलद्वारे देखील प्रश्न येत असतात. तर यावेळेस आपल्याला संतोषजी यांचा प्रश्न आला आहे की त्यांना गुडघेदुखी आहे, तर त्यावर काही उपचार सांगता येतील का सर? थोडक्यात काय सांगणार सर? संतोषजीच्या प्रश्नानुसार असं वाटतं की साधारणतः 50 नंतरचे गृहस्थ असावेत ते. परंतु गुडघे आणि गुडघेदुखी याच्याबद्दल आपल्याला काही स्पेसिफिक एक्सरसाइज आहेत. गुडघ्याच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत तर त्या स्नायूंना स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जे आहेत ते त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील. प्लस हायड्रोथेरपी हा एक अतिशय महत्वाचा एक्सरसाइज आहे किंवा स्विमिंग पूलमध्ये वॉकिंग करणे, ज्याच्यामुळे आपल्या स्नायूंची ताकद जी आहे ती अतिशय जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होते. आणि आपले स्नायू जर आजूबाजूचे बळकट झाले तर आपल्या गुडघेदुखीपासून मुक्त. तर आपण पुढच्या काही भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्या गुडघेदुखीवरती आपण मात करू शकतो. प्रतिबंधक उपचार हे फार अतिशय महत्वाचे आहेत. बरोबर. संतोषजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही घरगुती उपचार देखील केले तरी चांगला फायदा होऊ शकतो आणि त्याविषयीचं उत्तर सर पुढे देणारच आहेत. सर, कार्यक्रमाच्या पूर्वात आपले लठ्ठपणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर या लठ्ठपणाचं नेमकं वर्गीकरण कसं केलं जातं गुडघेदुखीच्या संदर्भात काय सांगणार? नक्की. लठ्ठपणाचं वर्गीकरण जर करायचं ठरलं की आपण लठ्ठ आहे, थोडंसं 4 किलो वजन जास्त आहे, 10 किलो जास्त आहे, 15 किलो जास्त आहे, तर आपण त्याला एक फॉर्म्युला आहे की बॉडी मास इंडेक्स, आपली वेट अपॉन हाईट जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपण कोणत्या टप्प्यामध्ये आहे हे आपला BMI नुसार आपण ठरवू शकतो. साधारणतः 25 ते 30 BMI हा आपला नॉर्मल समजला जातो. आणि त्यानंतर 30 ते 35 वर्गीकरण आपण इथं पाहिलं तर कशा पद्धतीने वर्गीकरण ग्रेड 1, 2 आणि 3. तर त्यामध्ये 30 ते 35, 35 ते 40 आणि 40 पेक्षा जास्त. तर 40 पेक्षा जास्त आपला BMI जर असेल तर अतिलठ्ठपणा किंवा सिव्हिअरली मॉर्बिड ओबेस आपण अशा व्यक्तींना म्हणू शकतो. आणि त्यामुळे एक शास्त्रीय सायकल मला इथे सांगावीशी वाटते की ही शास्त्रीय सायकल ब्रेक करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये अतिलठ्ठपणा, त्यामुळे होणारी गुडघेदुखी. आपण गुडघेदुखी इथं प्रामुख्यानं पाहतोय कारण गुडघा हा एक अतिशय महत्वाचा आणि वजन घेणारा सांधा आहे. त्यामुळे गुडघेदुखी ही आपल्याला प्रचंड प्रमाणात जाणवते, विशेषतः ओबेस पेशंटमध्ये. आणि त्यामुळे होणारी ही कमी हालचाल. तर हे सायकल आपण जर ब्रेक केली कुठेतरी तर आपण यावरती आपण नक्कीच मात करू शकतो. अन्यथा लठ्ठपणामुळे, गुडघेदुखीमुळे कमी हालचाल आणि कमी हालचालमुळे परत लठ्ठपणा, ही सायकल चक्र चालूच असतं, गरजेचं आहे. निश्चितच. तर इथं पाहिलं तर कशा पद्धतीनं ओबेस पेशंट किंवा लठ्ठ रुग्ण वेळीच उपचार न केल्यामुळे 2-2 व्यक्तींचा सपोर्टनं सुद्धा चालता न येणं, 2 पावलं चालणं या स्त्रीसाठी किती कठीण होऊन बसलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. किंवा काठीच्या आधाराने एक पाऊल अगदी वेदनामय जीवन विशेषतः वयोवृद्ध लोकांच्या मध्ये किंवा परावलंबत्व अशा रुग्णांना इथं पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीच्या मॉर्बिड ओबेस ज्या रुग्णांना सपोर्ट शिवाय चालता न येणं हे अतिशय चिंताजनक बाब आहे आणि याच्यावरती वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. बरोबर. प्रेक्षको, सरांनी सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा हा देखील एक मोठा लक्षण असू शकतं, एक त्याचं कारण असू शकतं गुडघेदुखीसाठी. त्यामुळे काही प्रमाणात तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर हे निश्चितच त्याचा चांगला फायदा होईल. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की या गुडघेदुखीची काही लक्षणं असतात का?
त्याबद्दल काय सांगणार सर? लक्षणांच्या मध्ये प्रामुख्यानं प्रातःकाळी वेदना चालू होणे, विशेषतः आपण रात्री झोपतो आणि झोपल्यानंतर ज्यावेळी सकाळी आपण उठायचा प्रयत्न करतो, तर त्यामध्ये प्रातःकाळी ज्या प्रचंड वेदना असतात, ज्यावेळी मसल पूर्णपणे आपला कॉन्टॅक्ट व्हायला चालू होतो किंवा आपण जमिनीवर प्रथम पाय ठेवतो, तर त्या वेदना फार प्रचंड प्रमाणात असतात. वेदनांच्यामुळे तुमच्या सांध्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतात. सांध्यांच्या मध्ये अस्थिरता यायला लागते. सांध्यांच्या मध्ये आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलं त्याप्रमाणे धनुष्याकार बाक प्राप्त व्हायला लागतो किंवा वाकडे पण वक्राकार तयार व्हायला लागतो. आणि या सर्व गोष्टींच्यामुळे तुमची डेली ऍक्टिव्हिटीज जी आहे किंवा दैनंदिन जीवनशैली जी आहे ती दैनंदिन जीवनशैली पूर्णपणे निष्क्रियित होते आणि पूर्णपणे तुम्ही होम बाउंड होऊन जाता. तुम्ही कोणतीही गोष्ट करायची असेल तर एक नैराश्यत्व अशा रुग्णांच्या मध्ये यायला लागतं. तर विशेषतः ही मेन लक्षणं अशा गुडघेदुखीच्या रुग्णांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक वेदनामय जीवनाला इथं एक वाटचाल चालू होते. निश्चितच सर, तुम्ही सांगितलं की लठ्ठपणामुळे त्याची लक्षणं कशी किंवा वर्गीकरण कसं बदलतं, तर साध्या सोप्या भाषेत प्रेक्षकांना काही सांगता येईल का सर? साध्या सोप्या भाषेत रुग्णांना मला इथं आवर्जून सांगावंसं असं वाटेल की गुडघेदुखी किंवा संधिवात आपल्याला झालेला आहे आणि गुडघा आपला पूर्णपणे खराब झालेला आहे, ही जी संकल्पना आहे रुग्णांच्या मध्ये, विशेषतः सामान्य रुग्णांच्या मध्ये, तर ती काढून टाकणं गरजेचं आहे. एक इथं सिंपल ॲनिमेशन आपल्याला इथं पाहायला मिळेल की कशा पद्धतीनं आपल्याला गुडघेदुखी आपली चालू होते किंवा सामान्य रचना आपल्याला इथं दाखवलेली आहे की मांडीचा आणि नडगीच्या हाडापासून बनलेला जो हा आपला गुडघ्याचा सांधा आहे आणि त्याच्यावरती असणारं हे कठीण पृष्ठभाग जो आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि आजूबाजूचे लिगामेंट्स किंवा क्रुशिएट लिगामेंट्स आपल्याला इथं पाहायला मिळतात किंवा आजूबाजूचे कोलॅटरल लिगामेंट्स, जेणेकरून आपला गुडघा हा अशा पद्धतीने बनलेला आहे. हे आता आपण पाहिलं तर निळ्या रंगामध्ये आपल्याला इथं दर्शवलेलं आहे की कार्टिलेज. आणि जसं वय वाढायला लागतं आपलं, जशी आपली वाटचाल चालू असते जीवनाची, तर त्या पद्धतीने तर लाल रंगामध्ये किंवा तांबड्या रंगामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं की कसं घर्षणाने कार्टिलेज खराब झालेला आहे. आणि उजव्या बाजूला आपण पाहिलं तर दोन हाडांच्या मध्ये एक्सरेवरती पूर्णपणे गॅप कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण ज्यावेळी तरुण असतो किंवा ज्यावेळी आपले संधिवात किंवा सांधेदुखी नसते त्यावेळी आपला ऍक्सिस जो आहे शरीराचा किंवा पायाचा तो पूर्णपणे स्ट्रेट असतो. आणि जसं आपण चालायला लागतो त्या पद्धतीनं जसं झीज व्हायला लागते त्याप्रमाणे त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे धनुष्याकार बाक हा प्राप्त व्हायला लागतो आणि ऍक्सिस हा शरीराचा पूर्णपणे बदलतो. आणि चालताना विशेषतः वयोवृद्ध लोकांना गुडघ्याच्या आतल्या बाजूला पेन, हे आता तिथे दाखवलं तांबड्या रंगामध्ये, की मेडियल जॉईंट लाईन पेन अशा रुग्णांच्या मध्ये असतं. त्यामुळे आपल्या गुडघ्याच्या वरती जे असणारं आवरण आहे ते फक्त खराब झालेलं आहे. त्यामुळे दोन हाडांच्या मधलं कुशन खराब झाल्यामुळे दोन हाडं एकमेकावरती घासतात. तर रुग्णांनी याच्यामध्ये पूर्णपणे आपलं हाड व्यवस्थित आहे आणि फक्त कुशन जे खराब झालेलं आहे, जे की एक नॅचरल प्रोसेस आहे, त्याला आजपर्यंत अजूनपर्यंत शास्त्रामध्ये औषधोपचार निघालेले नाहीत की कार्टिलेज रिजनरेशन, तर याच्यावरती रिसर्च चालू आहे. बरोबर सर, निश्चितच अगदी छोट्या आणि साध्या भाषेत तुम्ही अॅनिमेशनद्वारे दाखवलं. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. दिनेशजी यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार दिनेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार, दिनेश गायकवाड बोलतोय अहमदनगर मधनं. बोला सर, मला असा प्रश्न विचारायची की माझी आजी आहे. बर. तर त्यांचं वय 70च्या आसपास आहे. बर. तर त्यांचा ना खूप गुडघेदुखीचा त्रास होतोय. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या वाट्या बदलाव्या लागतील. मग जर वाट्या बदलून जर सक्सेसफुल होत असेल तर आम्ही ऑपरेशन केलं तर चालेल का? नक्कीच. गायकवाड यांचा जो प्रश्न आहे हा अतिशय कॉमन प्रश्न आहे आणि अगदी त्यांनी योग्य रीतीने तो प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये वाट्या बदलणे हा एक कॉमन टर्मिनॉलॉजी आहे. आता मी मगाशी मुद्दामून स्ट्रेस करून सांगतोय की सामान्य रुग्णांनी किंवा सामान्य जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की गुडघा आपला पूर्णपणे खराब झालेला नाहीये. आपल्या गुडघ्याच्या वरती असणारं जे 8 मिलीमीटर किंवा 9 मिलीमीटर जे कार्टिलेज आहे ते खराब झालेलं आहे आणि त्याच्यामुळे दोन हाडांच्या मधलं कुशन खराब झाल्यामुळे वेदना चालू झालेल्या आहे.
तर आपल्याला हे कार्टिलेज जे आहे जर पूर्णपणे खराब झालं असेल, चौथा टप्पा ओलांडला असेल, आपण इथं पुढच्या काही स्लाइड्समध्ये पाहू की कशा पद्धतीने त्याचे टप्पे आहेत. तर गायकवाडांच्या प्रश्नानुसार वाटी जी आहे ती चांगली असते, वाटीला काही झालेलं नसतं. तर वाटी न बदलता ही खुर्च्या बदलणे आपल्याला हे ऑपरेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 70 वय हे काही जास्त वय नाहीये, त्यामुळे यांनी निर्धास्त होऊन हे ऑपरेशन करून घेतलं तर मला वाटतं की यात काही चुकीचं नाहीये आणि नक्कीच त्यांच्या आजींना याचा फायदा होईल. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न की आमवात म्हणजे नेमकं काय? रुमॅटिक अर्थरायटिस आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो, प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती करून घ्यायची, काय सांगणार सर? नक्कीच. आपण आता जी चर्चा करतोय, जी उतारवयातील प्रदीर्घ गुडघेदुखी, यामध्ये आपण पाहतोय की संधिवात, परंतु आमवात हा एक अशा वेगळ्या पद्धतीचा वात आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल जॉईंट इन्व्हॉल्वमेंट असतात. संधिवातामध्ये विशेषतः वजन घेणारे सांधे आपले शरीरातले गुडघे किंवा खुबे, परंतु आमवातामध्ये हे हाताचे छोटे छोटे सांधे, परंतु मनगट, खोबा, कोपर, घोटा, पायाचा घोटा, गुडघे या सर्व सांध्यांच्या वरती आपली नॅचरल अँटीबॉडीज ज्या असतात किंवा इम्युन सिस्टम जी असते ती पूर्णपणे वीक झाल्यामुळे रोमॅटॉइडमध्ये पूर्णपणे शरीर जखडलं जातं आणि मल्टिपल जॉईंट इन्व्हॉल्वमेंट ही प्रक्रिया चालू होते. आणि ही एक नॅचरल प्रोसेस राहते. जसं वय वाढायला लागतं तसं आपल्या हँडमध्ये किंवा फूटमध्ये डिफॉर्मिटी सुद्धा यायला लागतात किंवा वाकडेपणा आपल्या हाताच्या सांध्यांच्या मध्ये यायला लागतो. त्यामुळे आमवात हा विशेषतः तरुण पिढीमध्ये चालू होतो आणि जसं वय वाढायला लागतं त्या पद्धतीनं तो थोडा शरीराला जखडायला चालू करायला सुरुवात होते. सर, मगासपासून तुम्ही सांगितलं की गुडघेदुखीचं नेमकं कारण काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, तर नेमकं याचं निदान कसं केलं जातं सर, त्याबद्दल काय सांगणार? नक्कीच. विशेषतः याचं निदान अतिशय सोप्या याच्यामध्ये जर पाहिलं तर एक प्रथमदर्शी एक्सरे करणं अतिशय गरजेचं आहे. हे फार काही महागडं इन्व्हेस्टिगेशन नाहीये. त्यामुळे तुम्ही फक्त आपला एक एक्सरे केला किंवा कोणताही सांधा जर आपला दुखत असेल तर या एक्सरेमध्ये तुमचं 90% निदान होऊन जातं. डॉक्टरांना एक्झॅक्टली आपल्याला काय करायला लागेल हे अतिशय व्यवस्थितपणे समजतं. काहीच रुग्णांना 10% रुग्णांना आपल्याला जर गरज लागली तर सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन याची गरज लागू शकते. आणि आता आपण बोलतोय की आमवात किंवा रोमॅटॉइड अर्थरायटिस यांच्यामध्ये मात्र आपल्याला काही विशेष रक्ताच्या तपासण्या ज्या आहेत किंवा ब्लड टेस्ट ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीची मेडिसिन्स किंवा डिसीज मॉडिफाईंग काही औषधं उपलब्ध आहेत आज आमवातासाठी, ते आपल्याला नक्कीच चालू करता येतात. बरोबर. सर, तुम्ही बऱ्याच वेळा आपण बघितलंय की संधिवात आणि आमवात यामध्ये लोकांचं प्रचंड कन्फ्युजन होत असतं. त्याबद्दल तुम्ही आमवाताबद्दल सांगितलं, तर या संधिवाताचे नेमके टप्पे तरी काय असतात, त्याबद्दल काय सांगणार? टप्पे मगाशी सांगितलं की गायकवाडांनी आता आपण सांगितलं की वाटे बदलायचे आहे, तर साधारणतः त्यांचा जो आजींचा गुडघा असेल तो साधारणतः 4थ्या टप्प्यामध्ये. तर इथं आपण कम्पेअर केलंय की 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलं तर आपण खालची जी स्लाइड आहे त्यामध्ये आपण दाखवलं की कार्टिलेज कशा पद्धतीचं राहील आणि वरचं एक्सरे पिक्चर दाखवलंय. तर एक्स्ट्रीम लेफ्टला आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळते की स्टेज 1 त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्सरेमध्ये गॅप मेंटेन आहे आणि इनसाइडमध्ये खाली कार्टिलेज पूर्णपणे स्मूथ आहे. आणि एक्स्ट्रीम राईटला आपण पाहिलं तर 4था टप्पा त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्सरेमध्ये गॅप नाहीशी झालेली आहे आणि इनसाइडमध्ये पाहिलं तर पूर्णपणे कार्टिलेज उघडं पडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात टक्कल ज्या पद्धतीनं पडतं आपल्याला किंवा डोक्यावरचे केस गेल्यानंतर टक्कल पडतं त्या पद्धतीचं टक्कल पडलेलं आहे याला आणि 2 हाडांच्या मध्ये घर्षण चालू झालेलं आहे. तर स्टेज 1 to स्टेज 4 हा असा प्रवास या गुडघेदुखीचा चालू असतो आणि त्या पद्धतीची हे कार्टिलेजचे इनसाइडमध्ये आपल्याला फोटो हे पाहायला मिळतं. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, शोभाजी यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार शोभाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, माझा गुडघा दुखतोय आणि टाच दुखते. आपलं वय सांगाल? 48. 48. हो, ठीक आहे, चालेल, धन्यवाद. निश्चितच प्रेक्षको, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील आणि त्यासोबत सरांसोबतची चर्चा माझी अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला अक्रोडबद्दल सांगत होतो, तर त्याबद्दल अधिक सांगायचं झालं, अक्रोडमध्ये प्रचूर मात्रेत पॉलिफिनॉल अँटीऑक्सिडंट असतात जे लायपोप्रोटीन्सला बाइंड करतात. त्यामुळे
त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्यामुळे नियमित आपण अक्रोड सेवन केला पाहिजे. सर, ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपल्याला शोभाजी यांचा फोन आला होता की गुडघे दुखतायत आणि ती वाटी सरकलेली आहे, त्याबद्दल काय सांगणार? वय वर्ष 48 होतं. वय वर्ष 48 मध्ये गुडघेदुखी आणि गुडघ्याची गादी फाटणे अर्थातच या रुग्णांनी यांनी आपल्याला एक्सरे आणि MRI स्कॅन करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये 48 काही हे जास्त अगदी वय नाहीये, त्यामुळे MRI स्कॅन मध्ये आपल्याला कार्टिलेज किती प्रमाणात फाटलेलं आहे किंवा कोणत्या ग्रेडमध्ये आपला गुडघ्याची झीज आहे हे नक्की कळू शकेल आणि त्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट जी आहे ती त्यांची प्लॅन करता येईल. निश्चितच शोभाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील काही गोष्टींची वर्गीकरणाची किंवा चिकित्सेची गरज आहे, तेवढं जर तुम्ही करून घेतलं तर त्याचा चांगला फायदा येईल. सर, मगाशी तुम्ही संधिवाताबद्दल सांगत होता, तर प्राथमिक प्रतिबंधक उपचार याच्यात नेमके कोणते असतील त्याबद्दल काय सांगणार सर? प्राथमिक प्रतिबंधक उपचारामध्ये आपण जर पाहिलं तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा अतिशय एक महत्वाचा वाक्य आता सगळ्यांना आपल्या सर्वांना माहित आहे. तर त्यामध्ये एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या एक्सरसाइजचा जो तराजू आहे किंवा एनर्जी इनटेक आणि एनर्जी एक्सपेंडिचर हे आपल्याला बॅलन्स करणं अतिशय गरजेचं आहे. ते जर समतोल असेल तर आपण सर्व काही गोष्टी व्यवस्थित करू शकतो. आपलं वजन हे आटोक्यात ठेवू शकतो. आपल्या सांध्यांच्या हालचाली ज्या आहेत या अगदी सुरळीत किंवा स्मूथपणे होऊ शकतात. आणि या तराजूमध्ये जर आपला समतोल जर राहिला नाही तर तराजू वर खाली जरी झाला किंवा एनर्जी इनटेक जास्त आहे आणि एनर्जी एक्सपेंडिचर कमी आहे तर हा समतोल चुकला की सर्व गोष्टी चुकत जातात आणि त्या पद्धतीनं येणारा ताणतणाव जो आहे तो आपल्या शरीरावरती अतिरिक्त येत असतो. त्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं येतं. बरोबर. सर, याच्या पुढचा माझा प्रश्न आहे की यामध्ये बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असतं की लेझर थेरपी काहीतरी असते, तर लेझर थेरपीचा काही उपयोग होतो का किंवा त्याबद्दल काय सांगता येईल सर? प्रतिबंधक उपचार हे साधारणतः 45, 50 किंवा 55 पर्यंत आपण उपचार करू शकतो. परंतु साधारणतः आपला गुडघ्याची झीज आहे, आपण मगाशी वर्गीकरण जे पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणतः दुसरा आणि तिसरा टप्पा हा टप्पा असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डरलाईन एक्सरेमध्ये आपली गॅप अजूनही बऱ्यापैकी मेंटेन असते. मुवमेंट ज्या आहेत त्या गुडघ्याच्या पूर्णपणे असतात. वेदना या प्रचंड जरी नसल्या तरी तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज करताना या वेदना चालू होत असतात. तर अशा रुग्णांच्या मध्ये हे लेझर थेरपी हे अतिशय एक प्रभावी माध्यम आहे जे आजकाल फार कॉमनली गुडघेदुखीसाठी वापरलं जातं. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं ओपन ऑपरेशन करावं लागत नाही. त्यामुळे साधारणतः 1 दिवसामध्ये रुग्ण परत आपल्या घरी जाऊ शकतो, चालत जाऊ शकतो आणि वेदनामय होऊन जाऊ शकतो. हे अतिशय महत्वाचं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर कशा पद्धतीनं लेझर हे एक प्रभावी माध्यम आहे हे इथं पाहायला मिळतं की जे धागे निघालेले आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः ऑर्थोस्कोपीमध्ये आपल्याला हे दुर्बिणीद्वारे असं पिक्चर पाहायला मिळतं की ते लेझर कशा पद्धतीनं जे खराब झालेलं कार्टिलेज आहे तुमचं त्याला व्यवस्थितपणे अगदी स्मूथ करताना आपल्याला इथं पाहायला मिळतं. अच्छा. आता अशाच पद्धतीचे मगाशी आता ज्यांचा फोन आलेला होता, शोभाजींचा फोन आला तर त्यांची गादी फाटलेली आहे. तर ही गादी आपण इथं पाहिलं तर कशा पद्धतीनं फाटलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि याचा उपचार जो आहे हा आपल्याला या लेझर किंवा कॉब्लेशन, रेडिओ फ्रिक्वेन्सी बँड या गोष्टींनी करता येऊ शकतो. जेणेकरून दोन हाडांच्या मध्ये ज्या ज्यावेळी मुवमेंट आपण करत असतो त्यावेळी ह्या फाटलेला जी गोष्ट आहे किंवा गादी आहे ती मध्ये येत नाही किंवा आपला गुडघा लॉक होत नाही. बऱ्याच रुग्णांच्या मध्ये ही लक्षणं असतात की गुडघा लॉक होतो किंवा पाय सरळ केला तर बेंड करता येत नाही किंवा पाय बेंड केला तर अचानक सरळ करत नाही, गुडघ्यामध्येच लॉक होतो. तर या सर्व गोष्टी आपण या लेझरद्वारे करू शकतो आणि वेदना पूर्णपणे निघून जातात. आपल्या सांध्यांच्या हालचाली पूर्वपदावरती येतात आणि पेशंट एकदम आनंदी होतो आणि सर्व गोष्टी आपल्या करू शकतो. निश्चितच सर, एक वैद्यकीय शाखेत एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल की मायक्रोस्कोपिक सर्जरीने देखील आपण उपचार साध्य करू शकतो. सर, मगाशी तुम्ही टप्पे सांगितले की कुठल्या टप्प्यात कुठली चिकित्सा पद्धती किंवा उपचार पद्धती लागते. जर अंतिम टप्प्यात जर झीज होत असेल तर त्यासाठी काही उपाय आहेत का, त्याबद्दल काय सांगणार? नक्की. आपली झीज जर अंतिम टप्प्यात गेली असेल, साधारणतः ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस, वय वर्ष 50-55 असेल, काही रुग्णांना 40 मध्ये सुद्धा पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस किंवा पूर्वीचे काही आजार, मगाशी एका रुग्णांनी आपल्याला प्रश्न विचारला की कबड्डी खेळताना लागलेलं पूर्वी तर 50व्या वर्षीच गुडघेदुखी चालू झालेली आहे. तर अशा रुग्णांच्या मध्ये आपल्याला एक्सरे पिक्चर जर पाहिलं तर पूर्णपणे कार्टिलेज संपून जातं. तर स्टेज 4 आर्थरायटिस मध्ये या रुग्णांच्या मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट करणं अतिशय एक उपयुक्त साधन आहे किंवा उपयुक्त ही शस्त्रक्रिया आहे.
त्याच्यामध्ये याचा सक्सेस रेट जो आहे तो ऑलमोस्ट 100% म्हटलं तरी चालेल. साधारणतः 99.3% सक्सेस रेट आहे. त्यामुळे आजकाल जे असणारे उपलब्ध असणारे जे सांधे आहेत ते सुद्धा बऱ्याच पद्धतीने टिकाऊ आहेत. त्यामुळे आणि विशेषतः ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता कम्प्युटरद्वारे साध्य झालेल्या आहेत किंवा संगणक प्रणालीद्वारे आपण या सर्व गोष्टी करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे अतिशय जॉईंट रिप्लेसमेंट वरदान आहे जे ज्यांच्यासाठी उपयुक्त आहे त्यांनी करावं. निश्चितच. सर, आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. छायाजी यांचा फोन आलाय मुंबईवरून. नमस्कार छायाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. बोला. नमस्कार सर. माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. माझा गुडघा झोपले की असा पटकन आखडायला होत नाही, पटकन लांब करायला होत नाही. बर. आणि माझ्या गुडघ्यातून पाणी काढलेलं आहे. बर. आणि मला पटकन असं चालायला होत नाहीये. माझा गुडघा एकदम दुखतो, उठायला होत नाही मला. आपलं वय सांगा. माझं वय 47 चालू 46 46. बर. 46. ठीक आहे सरोदे मॅडम. सर, काय सांगणार? वय वर्ष 46 आहे. वय वर्ष 46 मध्ये एकदा गुडघ्यामधून त्यांच्या पाणी काढलेलं आहे. गुडघ्यामध्ये पाणी होणं म्हणजे गुडघ्याची जी आतली कव्हर करणारी जी अस्तर किंवा गुडघ्याचं जे एक आवरण असतं त्याला आपण सायनोविम असं म्हणतो, तर रिकरंट सायनोव्हायटिस झाला असणार आहे. ज्यावेळी तुमच्या गुडघ्यांची झीज होत असते त्यावेळी गुडघ्यामध्ये हे इन्फ्लेमेशननी सायनोव्हायटिस होत असतं आणि थोडक्यात फ्लुइड आपलं जे आहे वंगनियुक्त फ्लुइड त्याचं प्रमाण हे वाढत असतं. त्यामुळे इंट्राआर्टिक्युलर प्रेशर वाढल्यामुळे काहीदा हे आपल्याला नी ॲस्पिरेशन करावं लागू शकतं. तर अशा पद्धतीचं ॲस्पिरेशन केलं असणार. तर मला वाटतं की त्यांनी आपले एक्सरे काढणं गरजेचं आहे आणि त्यांचा जर मुवमेंट जर आपल्या गुडघ्याची पूर्णपणे होत नसेल त्या म्हणतात त्या पद्धतीनं तर यांचं नक्कीच हा 4थ्या स्टेजमध्ये झीज झाली असेल आणि कदाचित त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिसची ही सर्व लक्षणे रिकरंट सायनोव्हायटिस वगैरे असू शकतात. त्यामुळे प्रदीर्घता त्यांच्यात दिसून येते. शोभाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रदीर्घता दिसते, त्यामुळे लवकर उपचार करून घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. सर, तुम्ही अंतिम टप्प्यात सांगितलं की सांधेरोपण हे करता येऊ शकतं, तर हे कृत्रिम सांधेरोपण नेमकं कसं केलं जातं त्याबद्दल काही सांगता येईल का सर? आजकाल हे कृत्रिम सांधेरोपण आपल्या संगणकाच्या द्वारे सुद्धा शक्य आहे. पूर्णपणे वाकणारे गुडघे किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे गुडघ्याची खुर्च्या जी आहे ती फक्त आपली याच्यामध्ये बदलली जाते. आपण इथं पाहिलं तर आपलं रूट कॅनल केल्यानंतर कशी आपण दाताला कॅप लावतो त्या पद्धतीनं इथं फक्त आपल्या गुडघ्यावरती जी कॅप आहे आणि खाली गादी जी खराब झालेली आहे ती गादीच बदलली जाते. एक्स्ट्रा हार्ड आपल्या शरीरामधलं किंवा बोन कुठल्याही पद्धतीने कट करावं लागत नाही. आणि सांध्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या पूर्वपदावरती साधारणतः 10व्या ते 12व्या दिवशी येऊन जातात आणि 4 ते 5 दिवसांमध्ये रुग्ण चालायला चालू करू शकतो. याच्यामध्ये आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं कम्प्युटरद्वारे किंवा संगणक प्रणालीद्वारे आजकाल या गोष्टी उपचार उपलब्ध आहेत की लेझर किरणं जी आहेत की लेझर किरणं आपल्या गुडघ्यांच्या वरती नेव्हिगेशन मशीनच्या सहाय्यानं इथं पाहायला मिळतात आणि ऑपरेटिंग सर्जन किंवा डॉक्टर जे ऑपरेशन करणार असतात त्यांना हे कशा पद्धतीने नेव्हिगेशन सिस्टम गाईड करतं जेणेकरून शस्त्रक्रियेच्या नंतर येणाऱ्या रिझल्ट मधली अचूकता ही अतिशय वाखाणण्यासारखी असते. याच्यामध्ये 1-2 मिलीमीटरचा जो ह्युमन एरर आहे तो सुद्धा या गोष्टीमध्ये नाहीच होऊन जातो. आणि मला इथे सांगावंसं सर्व प्रेक्षकांना आवडेल की लोकमान्य हॉस्पिटलमध्ये एक्सप्रेस TKR किंवा एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट ही सेवा जी आम्ही चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये 4.5 दिवसामध्ये रुग्ण पूर्णपणे आपल्या पायावरती चालणे फिरणे सर्व ऍक्टिव्हिटी जिने चढणे उतरणे करून 4.5 दिवसामध्ये पूर्णपणे घरी जातो. तर ही एक एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट सेवा अतिशय उपयुक्त आहे आणि ही शस्त्रक्रिया एक वरदान आहे. मागच्या 10 वर्षामध्ये शास्त्रामध्ये लाभलेलं एक अतिशय महत्वाचं वरदान म्हणता येईल. सर, जिथे आपण एक्सप्रेस TKR बद्दल बोलू त्यापूर्वी आपल्याला फोन आलाय. शंकरजी यांचा फोन आलाय बोरिवलीवरून. नमस्कार शंकरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. मी साधारणतः 4-5 महिन्यापूर्वी साधारण 4-5 महिन्यापूर्वी मी माझं मिनस्कस टिअरचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर मला 80% बरं वाटतंय, पण अजूनही गुडघ्यामध्ये थोडं दुखतं. गाडी वगैरे चालवलं की स्ट्रेस आलं की मग अजूनही दुखतं. तर त्याला काही पुढे उपाय आहे का हे विचारायचं होतं. आपलं वय सांगाल?
आय एम 50 years old. 50. येस. ओके, ठीक आहे. प्रेक्षको निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. प्रेक्षको, सरांसोबतची चर्चा माझी अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सर, कार्यक्रमाच्या ब्रेकपूर्वी आपल्याला शंकरजी यांचा फोन आला होता. तर काय सांगणार सर की वयवर्ष 50 आहे, त्याबद्दल काय सांगणार सर? मिनिस्कल टियर म्हणजे दोन हाडांच्या मध्ये जी गादी असते किंवा टीबीएल साईडला किंवा नडगीच्या हाडाच्या वरती जी गादी असते ती गादी फाटलेली. आपण मगाशी जो व्हिडिओ पाहिला लेझर थेरपीचा, तर त्या पद्धतीने त्यांचं मिनिस्केक्टोमी केलेलं आणि 80% रिलीफ हा महत्वाचा आहे या याच्यामध्ये. आता वयवर्ष 50 मध्ये जसं वय आपलं मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढत जातं त्या पद्धतीनं थोडे कार्टिलेजला चेंजेस सुद्धा असतात. तर एक 20% दुखणं जे आहे ते त्यांचं थोडंसं ओव्हर द पिरियड एक्सरसाइज आणि काही त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये खाली स्क्वॅटिंग किंवा इंडियन टॉयलेट वापरणं या त्या गोष्टी त्यांनी बंद केल्या तर नक्कीच उरलेलं 20% दुखणं आहे त्यांचं ते निघून जाईल आणि ते पूर्णपणे वेदनामय होऊन जातील. शंकरजी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर काही उपचार करून घेतल्यास तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमाच्या पूर्वात तुम्ही एक्सप्रेस टीकेआर बद्दल थोडक्यात सांगत होतात, तर त्याबद्दल काय सांगता येईल सर? नक्की. एक्सप्रेस टीकेआर म्हणजे लोकमान्य हॉस्पिटलनी हे विकसित केलेलं तंत्रज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये कम्प्युटरद्वारे ही शस्त्रक्रिया कम्प्लिटली साधारणतः 40 मिनिटांमध्ये आपल्याला दोन्ही गुडघ्यांची ही कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करता येते आणि रुग्ण त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पूर्णपणे आपल्याला चालताना पाहायला मिळतो आणि 4 ते 4.5 दिवसांमध्ये आपण अशा रुग्णांना डिस्चार्ज करतो. परंतु डिस्चार्ज करण्यापूर्वी रुग्ण आपल्या सर्व ऍक्टिव्हिटी, आपल्या दोन्ही पायावरती चालणे, जिने चढणे, उतरणे किंवा आपल्या दैनंदिन ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सर्व करू शकतो. तर या एक्सप्रेस टीकेआरमुळे बऱ्याच रुग्णांना, प्रदीर्घ गुडघेदुखी असणाऱ्या रुग्णांना, ज्यांच्या मनामध्ये या शस्त्रक्रियेबद्दल जी भीती होती अशा रुग्णांच्या वरती या शस्त्रक्रियेचा प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे. त्यामुळे आपण आता याचे काही उदाहरणं मला व्हिडिओज पाहता येतील की कशा पद्धतीने रुग्ण ऑपरेशन पूर्वी चालत होता आणि तोच रुग्ण एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर कशा पद्धतीने चालतो हे तर पाहिलं तर आपल्याला कळून येईल की डाव्या बाजूला त्यांचा गुडघा तो पूर्णपणे सटकलेला आहे. एक्सरेवरती आपल्याला चित्र दिसतंय आणि गुडघ्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आलेला बाक किंवा धनुषाकार बाक हा प्राप्त झालेला आहे. साधारणतः वयवर्ष 45 ते 50 मध्येच या रुग्णावरती रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे ही पाळी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि तोच रुग्ण ऑपरेशन नंतर की किती पूर्णपणे पाय त्यांचे स्ट्रेट झालेले पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीनं चालताना साधारणतः 3 ते 4 आठवड्यांमध्ये या रुग्णांच्या मध्ये झालेली प्रगती ही आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकदम स्वप्नवत सर याच्यातले जे रिझल्ट जे आहेत ते अगदी सुंदर रिझल्ट. दुसरं एक उत्तम उदाहरण इथं पाहायला मिळेल की 70 वर्षाच्या गृहिणी आहेत आणि काठी आणि गुडघ्याला आलेला बाक आपल्याला पाहायला तिथं की गुडघ्यामध्ये असणारी ही अस्थिरता ही कशा पद्धतीने त्यांचे गुडघे अस्थिर झालेले आहेत आणि एक एक पाऊल टाकणं त्यांच्यासाठी वेदनामय आणि तीच स्त्री आपल्याला किती कॉन्फिडेंटली आणि किती आत्मविश्वासाने चालताना इथं पाहायला मिळते. तर हा जो प्रचंड बदल आहे की या शस्त्रक्रियेमुळे असणारा हा लोकांनी किंवा सामान्य रुग्णांनी जाणून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आता ही ग्रामीण भागातील आपण एक स्त्री पाहतोय ज्यांना की गुडघे रोपण किंवा कृत्रिम सांधे रोपण म्हणजे गुडघा पूर्ण काढणे ही एक भावना या स्त्रीच्या मनामध्ये होती. तर ती पूर्णपणे या ऑपरेशनमुळे गेलेली आहे आणि साधारणतः 10व्या ते 12व्या दिवशी या रुग्णाचा आपण ऑपरेशन नंतरचा हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि ती स्त्री तर आपल्याला पाहायला मिळते की गुडघ्यामध्ये असणारी अस्थिरता गेली आहे. चालीमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झालेला आहे. 1-2 आठवड्यामध्ये अजून पूर्णपणे या अगदी व्यवस्थित चालायला लागतील याच्यामध्ये शंकाच नाही. मगाशी बोललो त्याप्रमाणे मॉर्बिड ओबेसिटी कशा पद्धतीने रुग्णांच्यावरती मारा करते, विशेषतः तरुण साधारणतः 45ल्या गृहिणी आणि खुर्चीमधून लठ्ठपणामुळे खुर्चीतून उठताना या स्त्रीला किती त्रास होत होता आणि ती स्त्री आज ऑपरेशन नंतर कशा पद्धतीनं इथं आपल्याला चालताना पाहायला मिळते आणि जिने उतरताना
चढताना या आपल्याला किती आरामदायी जीवन त्यांचं पाहायला मिळतं. निश्चितच सर, खरंच आपण म्हणू शकतो की ती स्वप्नवत रिझल्ट आहे. प्रेक्षको, कार्यक्रम आमचा असंच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात काय आहे तो आजचा आरोग्य सल्ला. आजचा आरोग्य सल्ला आहे, चिरकालीन गुडघेदुखी होत असल्यास कुठलाही घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुडघेदुखीच्या वैद्यकीय उपचारानंतर शारीरिक जड कामे टाळावीत. नियमित चालणे, प्राणायाम, योगासने यांमुळे चांगला फायदा होतो. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील मला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. तसेच आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसेच आमचा फेसबुकवर पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच आमचं यूट्यूबवर देखील पेज आहे http://m.youtube.com/user/ddsahyadri. सर, आता कार्यक्रमाचे शेवटचे काही क्षण राहिलेले आहेत, तर माझे थोडक्यात काही प्रश्न आहेत की कॉम्प्लेक्स नी रिप्लेसमेंट बद्दल काय सांगणार सर? कॉम्प्लेक्स नी रिप्लेसमेंट म्हणजे जे रुग्ण वेळीच ट्रीटमेंट घेत नाहीत, ज्यांना नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलेलं आहे. मगाशी आपण काही फोन कॉल घेतले की वाटी बदलायला सांगितली आमच्या आजीला, तर अशा रुग्णांच्या मध्ये जी भीती आहे, ज्या भीतीमुळे काही कारणामुळे आर्थिक परिस्थितीमुळे लोक करून घेत नाहीत, तर याच्यामध्ये ही डिफॉर्मिटी वाढत जाते, हाड खचत जातं. त्यामुळे गुडघ्यांच्या मध्ये असणारा बाग जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढायला लागतो. तर अशा पद्धतीचे कॉम्प्लेक्स जॉईंट रिप्लेसमेंट आपल्याला याच्यामध्ये करता येतात. त्यामध्ये काही एक्स्ट्रा आपल्याला इन्व्हेंटरी ही इम्प्लांट्स मध्ये लागू शकते, परंतु शस्त्रक्रिया ही कोणत्याही स्टेजला गेल्यानंतर आपल्याला करता येतं, हे इथं जाणून घेणं गरजेचं आहे. रुग्णांचे रिझल्ट्स आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात की हे सर्व केल्यानंतरही, कॉम्प्लेक्स केल्यानंतरही गुडघा पूर्णपणे बेंड करू शकतो. गुडघ्याची मांडी आपण घालू शकतो. भारतीय लोकांच्या मध्ये एक फार याला महत्व दिलं जातं. धार्मिक टेक्नॉलॉजीमध्ये, धार्मिक याच्यामध्ये आपल्याला मांडी घालणं फार महत्वाचं आहे. तर या सर्व गोष्टी आपण ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर नक्कीच करू शकतो. प्रेक्षको, तुम्ही देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारले आहेत, परंतु माझ्या देखील मनात काही शंका आहेत की जे मी सरांना विचारू इच्छितो. सर, थोडक्यात एका ओळीत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर हे जे तुम्ही सगळं सांगितलं, या ऑपरेशन्सला नेमका खर्च किती येतो, काय सांगणार? हे आजकाल ऑपरेशन अतिशय माफक दरामध्ये, विशेषतः लोकमान्य हॉस्पिटलमध्ये केलं जातं. रुग्णांच्या वरती शासकीय योजना ज्या आहेत या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम, इन्शुरन्स स्कीम यामध्ये हे ऑपरेशन आजकाल केलं जातं. साधारणतः 80,000 ते 1,50,000 पर्यंत अशा शस्त्रक्रियेचा खर्च रुग्णांना हे होतो. सर, पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी तो आपलं दैनंदिन काम करू शकतो? साधारणतः 10व्या दिवशी रुग्ण आपल्या परत दैनंदिन जीवनशैलीला चालू करतो. 10व्या ते 12व्या दिवशी आपले सूजस वगैरे काढले की आपण पूर्णपणे पूर्वपदावरती संपूर्ण ऍक्टिव्हिटी आपल्या करू शकतो. निश्चितच. प्रेक्षको, आज मला काही ओळी आठवल्या आहेत. विकासाच्या वाटेवरती, अरे विकासाच्या वाटेवरती विज्ञानाचे आपण होऊ सारथी. अरे मंतरलेले उपचार होते आधी, आता आधुनिकतेने केली वैद्यकीय जगाची क्रांती. खरोखरच पूर्वी काही उपचार करण्यास, काही चिकित्सा करण्यास काही लिमिटेशन्स येत होते, परंतु आता वैद्यकीय शाखेने एवढी मोठी प्रगती केली आहे की त्यामुळे अतिशय क्लिष्ट वाटणारे ऑपरेशन्स देखील आपण इझिली करू शकतो. याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना उतारवयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.